मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण सध्या पसाय दानाचा अभ्यास करत आहोत. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे, म्हणजे आपल्याला क्लिअर ऐकता येईल. हरिओम. यापुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. सर्वांना हरिओम. प्रार्थनेने सुरुवात करू. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। स्वामीजींचं पुण्यस्मरण. महाशून्य बिंदूला वंदन. आपल्या उपस्थित सर्व श्रोत्यांना वंदन आणि मग विश्वकल्याण प्रार्थना घेऊया. विश्व कल्याण मेरा मंत्र है, आत्म परीक्षण मेरे तंत्र है। बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही। दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा। विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है। परनिंदा मेरा वर्म है, शांति समता मेरा कर्म है। हरिओम. विश्व कल्याणाची मागणी करणाऱ्या पसाय दानाचा अभ्यास आपण काही गेले 2 पाठ केला. पहिल्या 3 ओव्यावर चिंतन आपलं झालेलं आहे आणि आज 4थ्या ओवीचं चिंतन करणार आहोत. एकंदर साधारण ह्या 9 ओव्यांची मांडणी अशी आहे की पहिली विश्वात्मक देवाकडे प्रार्थना आहे. ओव्या 2 आणि 3 सगळ्या जगातल्या लोकांकडे मागणं आहे. ओव्या 4, 5 आणि 6 मागणं सगळ्यांनी मान्य केलं तर काय अनुकूल परिस्थिती निर्माण होईल ते सांगितलेलं आहे. आणि 7व्या ओवीपासून या पसायदानाच्या मागणीचा उपसंहार आहे. आपण गेल्या 2 पाठामध्ये काय झालं त्याचा थोडक्यात आढावा घेऊन मग पुढे जाऊया. ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितलाय त्यांनी त्यांच्या या पूर्ण झालेल्या ज्ञानेश्वरी रूपी ज्ञान यज्ञाने संतुष्ट होऊन त्यांना प्रसायदान द्यावं ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना आहे. 2ऱ्या आणि 3ऱ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाजवळ जे मागितलंय ते ज्यामुळे या विश्वात घडण्याची शक्यता आहे त्या परिस्थितीची मागणी आजच्या 4थ्या ओवीमध्ये आणि पुढील 2 ओव्यामधून ते करणार आहे. पहिल्या 3 ओव्या ज्या झालेल्या त्या अशा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यदे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, दुरिता परस्परे जडोत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तोते लाहो प्राणीजात. आणि आज आपण जी बघण्यात होई ती वर्षत सकाळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. पहिल्या 3 ओव्याचा थोडक्यात आढावा घेऊया आपण. एका महान ज्ञान यज्ञातून हे गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते सर्वसामान्यांच्या भाषेत आणण्याचं कार्य संपन्न झालं. निवृत्तीनाथ गुरूंची आज्ञा पालन झाली आणि हे सगळं संपन्न झाल्यानंतर शेवटच्या अध्यायात आता माऊली विश्वेश्वरांकडे, सद्गुरूंकडे, त्यांच्या निवृत्तीनाथांकडे आणि श्रोत्यांकडे सुद्धा ज्ञानदेव मागणी करत आहेत
की प्रसन्न होऊन माझी आता प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या. त्यांच्या प्रसादाचं स्वरूप काय आहे हे पसायदान, जे 9,000 पेक्षा अधिक ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांच्या अर्थाचं सार सांगणारे आहे, हे 9 ओव्यांचं पसायदान, हा जो साररूपी संदेश आहे तो आपण प्रत्येकाने आपल्या लक्षात ठेवण्यासारखा आहे, हृदयात धारण करण्यासारखा आहे. जो जे वांछील तो ते लाहो, असं माऊली म्हणतात, अशी त्यांची प्रार्थना आहे, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु ती इच्छा पूर्ण होण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते त्याने आधी सांगितलंय. खरं म्हणजे दुष्ट लोकांबद्दल त्यांना अधिक काळजी आहे, त्यांच्याबद्दल चिंता आहे, म्हणून त्यांच्यातला वाईटपणा जावा अशी ती प्रार्थना करतायत. पण वाईटपणा गेल्यावर तिथेच त्यांनी न थांबता अशा सुधारणा झालेल्या लोकांमध्ये सत्कर्माची आवड सुद्धा निर्माण हो. सर्व जीव एकत्र येऊन त्यांचं एकमेकांमध्ये स्नेहसंबंध, मैत्री निर्माण हो आणि सर्वांचं कल्याण हो, अशा प्रकारची ही प्रार्थना आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. पण ह्या ओळीचा खूप अजून खोलवर अर्थ आहे की काही माणसं दुष्ट नसतात, खल नसतात, पण ती फक्त स्वकेंद्रित वृत्तीने जगतात आणि अशा लोकांना सुद्धा सत्कर्म प्रेरणा मिळणं आवश्यक आहे, असं माऊली म्हणतात. आता थोडंफार सत्कृत्य जे कोणी करतात त्यांना खूप अपेक्षा असते, लोकांनी आपल्याला शहाणं म्हणावं, आपण लोकांसाठी एवढा त्याग करतो, एवढे कष्ट करतो, पण या लोकांनी आपल्याला जेवढं मानायला पाहिजे तेवढं ते आपल्याला मानत नाहीत, आपल्याला काहीच कोणी किंमत देत नाही, ह्याचा त्यांना खेद होतो आणि चिड येते. आणि म्हणून ते परत त्या ठिकाणी सांगतायत की सत्कृत्य हवं ते निरपेक्ष हवं. आणि खरं सत्कर्म ते जे माणसाला परमात्म्यापर्यंत पोचवतं, असं कर्म सर्वांकडून घडत राहो आणि अशा लोकांचं मैत्र हो, अशा प्रकारचा साधारण अर्थ याच्यावर आपण विस्तृत चिंतन मागच्या वेळेला केलं. आणि त्याच्यातलं जे वैयक्तिक चिंतन असू शकेल ते असं की प्रत्येकाने आपल्यातलं खलत्व गेलं का हा विचार करायला पाहिजे. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण आणि काही ना काहीतरी दोष असतात. आपलं जे काही सत्कर्म होत आहे ते निरपेक्ष आहे का, हा एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे. एकत्रित सत्कृत्य कार्यामध्ये आपला योग्य तो सहभाग आहे का, असाही एक प्रश्न आहे. आणि असं एकत्र कार्य करणाऱ्या समूहामध्ये मैत्र निर्माण होऊन त्यातून समाज, राष्ट्र आणि मानवता कल्याणकारी होण्यासाठी आपण काही वेळ लक्ष देतो का, हा एक प्रश्न आहे. आणि हे सगळं माझ्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी, मला फलदायी होण्यासाठी अजून मला माझ्यात काही सुधारणा करता येईल का, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आणि त्याच्यावरचं काही चिंतन हे जर झालं तर आपल्याला या पसायदानाचा अधिक लाभ होईल. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्ण सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ही पुढची ओवी आहे. पापांचा अंधकार जावो, हे विश्व स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित हो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर प्राणी मात्र याची इच्छा करतील तो ते प्राप्त करो. ज्या दुरितांचा आणि तिमिर हे दोन शब्द आहेत. दुराचरणातून जे निर्माण होतं ते दुरित. अशा वागणाऱ्या लोकांचं आचरण बऱ्याच वेळा माणुसकीला लाजवणारं असतं, पण त्याचा त्यांनाच त्रास होतो. आणि त्यांच्या दुरितांचा जोर जसजसा वाढत जाईल, पापाचा जोर जसजसा वाढत जाईल, तसं ह्या लोकांना अनेक वेळा जिवंतपणीच नरकायातनांचा भोग पडतो. अशा त्यांनी केलेल्या निषिद्ध कर्मापासून राजस आणि तामस सुख निर्माण होतं आणि ते
अत्यंत थोडा वेळ टिकतं. मृगजळासारखा तो सुखाचा भास असतो, खरं ते सुख नसतं. अमोशा मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारा दुरितांचा अंधकार आहे आणि तो अंधार पूर्णपणे जाण्यासाठी जो उपाय माऊली सांगतात तो स्वधर्म सूर्याचा उदय होणं आवश्यक आहे, हा तो उपाय आहे. स्वधर्म म्हणजे जीवनातील प्रत्येक प्राप्त स्थितीतील आपलं कर्तव्य, आणि याच्याबद्दल पण आपण विस्तृत चर्चा आणि चिंतन मागच्या वेळेला केलं. आपल्याला जीवनाच्या वाटचालीत विविध परिस्थितीतून जावं लागतं आणि त्या प्रत्येक वेळेला आपल्याला ही जी प्रकृती आहे, हा जो निसर्ग आहे, तो अगदी काटेकोरपणाने आपापल्या कर्मानुसार न्याय फेडत असतं. त्याच्यामध्ये कधीही इकडे तिकडे होत नाही. आणि म्हणून ज्या परिस्थितीत आपल्यासमोर जे कर्तव्य असेल, म्हणजे जीवनामध्ये आपल्याला अनेक भूमिका कराव्या लागतात. घरातल्या वेगळ्या वेगळ्या नात्यांच्या भूमिका, व्यावसायिक जीवनातल्या भूमिका, आपल्या सामाजिक जीवनातल्या भूमिका, अन्य ठिकाणच्या भूमिका. तर त्या प्रत्येक भूमिकेमध्ये आपल्यासमोर जे कर्तव्य असेल ते उत्तम रीतीने बजावून आपण आपली शक्ती संपादन करू शकू. ज्या समाजात आपण जन्म घेतो, ज्या कुटुंबात वाढतो, ज्या परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हे जीवन लाभलं असतं, या सर्वांचं आपण काही देणं लागतो आणि तेही आपल्याला स्वधर्माद्वारे फेडायचं असतं. पण त्याच्याऐवजी स्वतः फक्त सर्वस्व मानतो आणि स्वतःच्याच देहसुखासाठी विषयभोग घेण्यात आयुष्य घालवतो. अशा सर्वांची माऊलींना खूप काळजी वाटते. एक नुकसान होतं ते होऊ नये असं त्यांना वाटतं. आणि या कळवळ्यातून, त्यांच्या अंतःकरणातून ते आपल्याला आपुलकीने, प्रेमाने सांगतात. आणि ते जर का ऐकलं तर प्रत्येकाला जीवनाच्या स्वतःच्या जीवनामध्ये योग्य प्रयत्नांनी अनुकूल मंगल असा बदल करणं शक्य आहे आणि तसं होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी दुरितांचं म्हणजे पापाचं तिमिर जावं, म्हणजे पापाचा अंधकार जाण्यासाठी स्वधर्म सूर्याचा उदय व्हावा असे ते प्रार्थना करतात. आता हे जे आपण आत्ता चर्चा केली ते मनुष्याचा इतरांशी, जगाशी जो संबंध येतो त्याबद्दलचा स्वधर्म आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक माणसाचा स्वतःच्या संबंधात सुद्धा काही स्वधर्म आहे का नाही, तर वेद, उपनिषद, गीता, संत आपल्याला असं सांगतात की माणसाने स्वतःच्या संबंधात त्याचा जो धर्म आहे त्याच्या बाबतीत देखील अत्यंत जागृत राहिलं पाहिजे. कारण तो आपल्या स्वतःच्या बाबतीत त्याचं जे कर्तव्य समजत असेल त्याप्रमाणे त्याची इतरांकडे, बाह्य जगाकडे बघण्याची दृष्टी अवलंबून असते. म्हणून स्वतःच्या कल्याणाचा विचार करणं हा माणसाचा आद्य धर्म आहे. आणि मग तो कसा ठरेल, तर स्वधर्म या शब्दातील स्वपदाचा अर्थ, स्व आणि धर्म असे दोन अक्षर आहेत. ती स्वचा अर्थ आपण जर जीव असा घेतला तर जीवाचा धर्म ईश्वर शरणागती आहे. कारण जीव करता आहे आणि ईश्वर करविता आहे. आणि ह्या स्वचा अर्थ जीव न घेता आपण आत्मा असा घेतला तर आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान संपादन करणं हा स्वधर्म आहे. आणि स्वामीजींनी आपल्याला यज्ञ प्रार्थना जी दिलेली आहे मनशक्तीमध्ये, ती आत्मज्ञानायच त्वाम शरणम प्रपद्ये, आत्मज्ञानासाठी मी तुला शरण येतो. म्हणजे हे स्वतःविषयीचं जे कर्तव्य धर्म आहे ते, याच्याबद्दलची दिशा आपल्याला तिथे मिळते. जो जे वांछील तोतेलो ह्या म्हणण्याचा अर्थ नक्की काय असावा, तर ज्ञानदेवाने आधीच खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमेर जाओ, अशा सगळ्या प्रार्थना केलेल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर मग ज्या न्याय्य उचित अशा इच्छा माणसाच्या अंतःकरणात निर्माण होतील त्या अपूर्ण राहता कामा नये अशी ज्ञानदेवांची मागणी आहे. आता या स्वधर्माचं व्यक्त स्वरूप कोणतं ते ज्ञानदेवांनी पसायदात सांगितलेलं आहे. माणसाने त्या दिशेने प्रयत्न केले म्हणजे त्याच्याकडून स्वधर्माचं आपोआप पालन होईल. आणि मग त्याचा सारांश आपण मागच्या वेळेला असा बघितला होता
की एक त्याने आपल्या मनातील दुष्टपणा काढण्याचा प्रयत्न करावा, जो काही असेल तो, थोडाफार असला तरी सुद्धा. सत्कर्मात जो गोडी घ्यावी, त्याने इतरांशी मैत्री करावी, सर्वांशी स्नेहभावाने वागावे. जे अन्यायाने आणि परपिढीने प्राप्त होत असं काहीही मिळवण्याचं पाप त्यांनी करू नये. प्राप्त कर्तव्य कर्म पूर्ण उत्साहाने, पण फळाची आसक्ती न ठेवता केलं पाहिजे. आणि सर्व सुखसाधनांनी आणि ज्ञानाने पूर्ण होऊन सुद्धा त्यांनी आदितत्व परमात्म्याची भक्ती करायला पाहिजे. कारण ही भक्ती हा सगळ्या धर्माचरणाचा आधार असतो. आता हे सगळं करताना कुठेही व्यवहार आणि प्रपंच सोडावा असं सांगितलेलं नाही, परंतु ते करता करता हे सगळं करायचंय. अशा प्रकारे वागणं हा प्रत्येक माणसाचा स्वधर्म आहे. आणि या स्वधर्माचा जगात उदय झाला तर दुरितांचा नाश होऊन माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे जे जे त्याला पाहिजे ते त्याला प्राप्त होईल अशी आणि अशी माऊलींची मागणी आहे. आज आजच्या ओळीकडे आपण जाऊया. वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. संपूर्ण मंगलाचा वर्षाव करीत ईश्वर भक्तांचा समुदाय नित्य जगतात सर्व भूतमात्रांना भेटो, असा त्याचा सरळ अर्थ आहे या ओवीचा. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओमध्ये आपण जे सारांशीने आढावा घेतला, ते जे त्यांनी मागितलं माऊलींनी, ते जर का प्राप्त झालं तर त्यामुळे विश्वात काय काय घडण्याची शक्यता आहे, या परिस्थितीची मागणी ह्या चौथ्या ओळीमध्ये आणि पुढच्या 2 ओळीमधून, म्हणजे 4, 5, 6 ओळीमधून ते करतात. आता इथला आपण या ओळीतले वेगळे ते महत्वाचे शब्द आहेत ते बघूया. वर्षत सकळ मंगळी म्हणजे संपूर्ण मंगलाचा वर्षाव करीत. हा मंगलाचा वर्षाव म्हणजे काय संकल्पना आहे? संगतीचा, आपल्या सोबतीच्या माणसांचा आपल्या स्वतःच्या आचार विचारांवर फार मोठा प्रभाव असतो. वाईट वागणुकीच्या व्यक्तीच्या संगतीत माणूस आला की हळूहळू त्याला तशा आचरणाची गोडी वाटायला लागते. आता बऱ्याच वेळा मैत्रीच्या संबंधाचं एखादं धडपण आपल्या मनावर येतं आणि मग कधी स्वतःच्या इच्छेने किंवा अनिच्छेने त्या मैत्रीच्या वातावरणाप्रमाणे तो माणूस वाहत जातो. आणि एकदा तसं झालं की नंतर आपल्या बिघडलेल्या आचरणाचं समर्थन करू लागतो. बघा, व्यसनी लोकांचं किंवा काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या नादात लागलेल्या लोकांचं असंच होतं की आधी त्यांना करायचं नसतं, पण कोणतरी भेटतं, मग त्या पद्धतीने त्यांचं काम होतं. हळूहळू त्यांना सवय लागते आणि मग त्याचं समर्थन पण होतं. आणि आपल्या वाईट वर्तनाचं समर्थन तर होतच, पण जे सरळ मार्गाने जाणारे असतील त्यांची हेटाळणी करणं हे सुद्धा त्याला आवश्यक वाटू लागतं. आणि सर्वसाधारण वाईट मार्गाला लागलेल्या किंवा चुकीच्या संगतीत आलेल्या माणसाबद्दलच असं होतं असं नाही, तर आपली सगळ्यांची सर्वसाधारण वृत्ती स्वसमर्थनाची असते. परखड आत्मपरीक्षणाची प्रत्येक वेळेला असतेच असं नाही. कधी नाही. बघा, आपण काही सांगतो ना की हो ना, हे सगळं ठीक आहे, सगळं चांगलं आहे, पण असं व्यवहारात थोडंच चालतं, आम्हाला साधनाला वेळ नाही. आता बघा, सगळंच बिघडलेलं आहे, वातावरण सगळंच बिघडलेलं आहे, कोणीच धड वागत नाही आणि आपण कसं चांगलं बघायचं, अशी वेगळी वेगळी एक्सक्यूज यायचं. मला बरीच कामं आहेत, मला हे सगळं करायला वेळ नाही, अशा पद्धतीची एक्सक्युजेस आपण देत असतो. पण जर व्यक्ती खरोखरच एखाद्या चांगल्या सद्विचारी सदाचरणी अशा व्यक्तीच्या जर का संगतीत आली, सान्निध्यात आली, तर त्याच्यामुळे त्या व्यक्तीमध्ये सुद्धा चांगलं परिवर्तन. एक म्हणजे वाईट संगत आणि एक चांगली संगत, असे 2 आपण बघितले. वाईट संगतीचा आपण परिणाम बघितला, पण चांगली संगत असेल तर ती सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं परिवर्तन घडेल. त्यामुळे त्याला शांत प्रसन्न जीवनाची गोडी लागेल, जीवनाचं उद्दिष्ट कळेल आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होईल. वाईट बुद्धीच्या व्यक्तीच्या समागमाने किंवा दोस्तीने मनुष्याच्या बुद्धीचा ऱ्हास होतो
आपल्यासारख्याच वृत्तीच्या लोकांच्या संगतीने आपली बुद्धी तशीच राहते, पण श्रेष्ठ पुरुषांच्या किंवा व्यक्तींच्या संगतीने सहाय्यक होते, सुधारणा होते. हा जो भाग आहे त्याचा अर्थ संत संगती लाभदायक असते. संत कसे असतात? त्यांना ह्या जगात काहीही मिळवायचं नसतं, पण तरी देखील सर्वांच्या विषयी त्यांना आत्मभाव वाटतो. प्रत्येकाबद्दल त्यांना आपुलकी वाटते, त्यांच्या अंतःकरणात भूतदया म्हणवते आणि त्याच्यामुळे ते प्रेरित असतात आणि निरपेक्षपणे ते प्राणीमात्रांच्या हितासाठी झटत असतात. आणि म्हणून संत संगतीने सामान्य माणसाच्या जीवनाचं सोनं होतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, भूता भांडवल संता, आपुली ममता नाही देई, तुका म्हणे सुख पराची असुखे, अमृत हे मुखे स्त्रवत असे. आता वर्षत म्हणजे वर्षाव करीत भरपूर प्रमाणात इच्छा तृप्त झाल्यानंतर सुद्धा एखादी वस्तू पुरेपुरे म्हणेपर्यंत देत राहणं म्हणजे वर्षाव करणं. वर्षत सकल मंगळी असते म्हटलंय. तर वर्षात इतक्या पद्धतीने ही चांगली गोष्ट आपल्याला मिळायला पाहिजे. आणि सकल म्हणजे संपूर्ण. जे अपूर्ण नाही ते, जे अल्प नाही ते, जे विनाशी नाही ते सगळं सकल म्हणतात. संसारामध्ये जे सजीव किंवा निर्जीव असे अनुकूल विषय आपल्याला प्राप्त होतात. सजीव म्हणजे आपल्याला आवडतील असे सखे, मित्र, नातेवाईक, आणि निर्जीव म्हणजे अनेक वस्तू आपल्या आवडीच्या, जशा घरातल्या सुखसाधनं जे असतात ती, ते असे वेगवेगळे विषय आपल्याला प्राप्त होतात. आणि त्यामुळे काही अंशी मांगल्य अनुभवाला येतं, चांगलेपणा अनुभवाला येतो. बऱ्याच वेळा पुत्रप्राप्ती, विवाह, नव्या घरात प्रवेश, ह्यामुळे सुद्धा आपल्याला मांगल्य वाटतं. पण हे सगळं जे आहे ते पूर्ण नसतं, ते अल्प असतं, थोडा काळ असतं, त्याचा वर्षाव होत नाही. आणि जे अल्प असतं ते विनाशी असतं असा नियम असल्याने ते संपूर्णपणे मंगल नसतं. इथे माऊलींची वर्षत सकळ मंगळी, मंगलाची मागणी आहे. तर अविनाशी आणि पूर्ण असा परमात्मा सर्व मांगल्याचं खरं वसतिस्थान आहे. आणि म्हणून वेदांत शास्त्रामध्ये सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म असं म्हटलेलं आहे. या परमात्म्याला सकल मंगळ म्हटलेलं आहे. आणि अशा सकल मंगळांचा ज्यांना लाभ झाला ते संत तुकाराम वर्णन करतात. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, तुका म्हणे मंगला आता, कोण जाता यावून. संतांची भेट झाली आणि त्यांच्या पायांचं दर्शन झालं, तो काळ धन्य आहे. त्यांनी दिलेल्या उपदेशरूपी प्रसादामुळे आत्मस्वरूपाविषयी जे संशय होते ते सगळे नष्ट झाले. सगळे संशय गेल्यामुळे मन पूर्ण शांत झालं. कुठल्याही प्रकारचं संसाराचं भय उरलं नाही. आणि यापेक्षा अधिक मंगल देणारा कुठला दाता असणार. अशा सकळ मंगळाचा वर्षाव करत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे ईश्वरनिष्ठांचा समूह सर्वांना भेटो अशी ज्ञानदेवांची प्रार्थना आहे. आता ह्या निमित्ताने संत संगतीने काय घडतं याचा थोडा अधिक विस्ताराने विचार करू. कारण संत संगतीमुळे जे सर्वोत्कृष्ट फळ आपल्याला मिळू शकतं त्याचं वर्णन मनाच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. की त्याच्यामध्ये संत संगतीची त्यांनी आपल्याला शिफारस केलेली आहे. समर्थांचा सद्गुरू म्हणजे श्रीराम, आणि स्वतः श्रीरामाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली, अनेक आपत्ती आल्या, आणि त्या प्रत्येक प्रसंगी एक वर्तन आदर्श श्रीरामाने निर्माण केला.
आता ह्या सगळ्याचा अभ्यास आणि त्यावर चिंतन म्हणजे जानकी नायकाचा विवेकू तो धारण करायला समर्थ आपल्याला महाराज श्लोकात सांगतो. आणि तो धारण करणं हे कसं शक्य होईल, हे अवघड काम आहे. पण त्यासाठी एक सोपा उपाय देतात ते, आणि तो म्हणजे संत संगती किंवा सत्संगती हा आहे. ज्ञानेश्वर माऊलींची कळकळ सुद्धा आपली सर्वांगाने सुधारणा व्हावी, विश्वातील सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी आहे. आणि त्यासाठी काय करावं याचं मार्गदर्शन पसायदान करतं. आपण आत्मपरीक्षण करून आपले सद्गुण आणि दुर्गुण जर समजून घेतले तर कुठल्या क्षेत्रात आपली प्रगती करणं आवश्यक आहे याचा बोध होईल. आणि मग कारण हे सुद्धा व्यवहारात पण लागतं. व्यवहारात सुद्धा आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपल्याला काय जमतं आणि काय जमत नाही हे आपल्याला बघायला लागतं. आणि जे जमत नाही त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्याचा उपाय शोधायला लागतो. आणि म्हणून सर्वांगीण क्रमविकासाच्या या क्षेत्रामध्ये गुणी आणि बोध असलेल्या सज्जनांची संगती आपण केली पाहिजे. आणि हा जो उपाय आहे तो प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रात उपयुक्त आहे, करण्यासारखा आहे. आणि म्हणून त्याबद्दल आपले आध्यात्मिक प्रगती होईल, परंतु भौतिक जीवन सुद्धा अधिक समाधान आणि शांत होतं. आणि सर्वसाधारण साधनेच्या प्रवासामध्ये आपल्याला हे असे अनेक अनुभव येत असतात. संत नेहमी आपल्याला सांगत असतात की सत्कर्म करा आणि अपेक्षा रहित वागा. पण आपलं वर्तन कसं असतं? मनुष्य या जगात येतो एकटा, पण तो एकटा आला की मग काहीच काळामध्ये त्याला माझे आई, माझे बाबा, माझा भाऊ, माझे मित्र, नंतर काही काळाने माझी पत्नी की माझी मुलं, मग हे पत्नीकडे कडचे नातेसंबंध, हे सगळे माझे असं आपण समजायला लागतो. आहे एकटा पण हे सगळे माझे समजतो. आणि असं करता करता माझा जी भावना आहे, अहंकार जी भावना आहे ती विस्तार पावते. आता येथपर्यंत सुद्धा ठीक आहे, कारण हे सगळं न टाळण्यासारखं आहे. आपण आपल्या लोकांसाठी काही चांगलं करतो हे सुद्धा ठीक आहे. पण मग पुढे काय होतं, या संबंधातून अपेक्षा निर्माण होतात. एकमेकाकडून एकमेकाच्या अपेक्षा, त्या अपेक्षा अनेक वेळा पुऱ्या होत नाहीत. कधी पुऱ्या होतात, कधी अर्धवट पुऱ्या होतात, आणि कधी अपेक्षा पूर्तीच्या ऐवजी उपेक्षा सुद्धा होते. आता नातेसंबंधामध्ये जरी आपले सगळे जवळचे असले तरी त्या मित्रामध्ये थोडे अधिक जवळचे, थोडे दूरचे, थोडे महत्वाचे, काही कामाचे, काही बिनकामाचे, काही उपयोग नाही पण नुसते आपले असावे म्हणून ठेवलेले, काही नाईलाजानं राहिलेले, अशी अनेक प्रकारची प्रतवारी आपण करतो आणि त्याप्रमाणे वागतो. आता आपणच करतो असं नाही, तशीच प्रतवारी इतर संबंधी आपल्या बाबतीत निर्माण करतात. त्याच्यात मग गैरसमज, ताणतणाव, भांडणं, मतभेद, कलह, नैराश्य हे सगळं आपल्या आयुष्यात येतं. ह्या सगळ्या त्रासाचं मूळ आपण निर्माण केलेल्या संबंधात नाहीये, परंतु त्या संबंधातून आपल्या निर्माण झालेल्या अपेक्षेमध्ये असतं. आणि म्हणून अपेक्षा रहित वागा, इतरांच्यावर प्रेम करा पण अपेक्षा ठेवू नका, असं संत सांगतात. आपलं कर्म करा आणि अलप्त व्हा, हाच गीतेचा कर्मयोग आहे, जो आपण जीवनामध्ये सुद्धा जगू शकतो. हा जो विषय आहे, हा विषय जो आहे हा विच या धातूपासून झालेला आहे. आणि या विषयाचं एकमेव स्वरूप आहे ते म्हणजे बंधन आहे. जीवाला जखडून टाकतो, गुलामीत ठेवतो तो विषय. आणि असे आरोग्य विघातक जर का विषय असतील तर त्याला व्यसन म्हणतात. आता हे सगळं कळायला काय सोपं आहे, अवघड नाहीये. आपण सगळे सुशिक्षित आहोत, पण एवढं समजलं तरी हातून ते आपल्या होत नाही. आणि म्हणून आपलं वागणं अज्ञानाचं आहे असं वेदांत सांगतो, असं संत सांगतात. कारण संत अलिप्त निरपेक्ष जीवन जगत असताना सगळ्या मानवतेवर, जगातील सगळ्यांच्यावर प्रेम करत असतात. आणि ते आपल्याला सांगतात, जीवनात आपण विश्वस्त म्हणून राहा, मालकी हक्क नको. नातेसंबंधाची आसक्ती नको, इतकंच नाही तर स्वतःच्या देहाची सुद्धा आसक्ती नको, असं सांगतात. कारण आपण शेवटी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की नातेवाईकांच्यावर जशी माझी मालकी नाही,
तशी माझ्या देहावर सुद्धा मालकी नाही. हा देह माझ्याकडे निसर्गाने दिलाय, त्याची सगळी काळजी मी घेतली पाहिजे. पण आयुष्य संपताच मृत्यू क्षणाला तो देहही सोडायचा आहे. इंद्रिय सुख, मनाच्या इच्छा, अहंकार हे सगळं घेत असताना आपण त्याच्यापासून शक्य तेवढी अलिप्तता ठेवली पाहिजे. आणि हे सगळं साधण्यासाठी संत संगती उपयोग पडते. कारण त्या संतांच्या संगतीने या गोष्टी आपल्याला हळूहळू जमू लागतात. आपल्याला षड्विकार आनंद देतात, विकारांचं सुख वाटतं, हे तर आपण व्यवहारात मान्यच केलं पाहिजे. आणि हे आपल्याला आवश्यक वाटतं किंवा आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम आहे, संत सुद्धा जाणतात. म्हणून संत आपल्याला एकदम कडक वैराग्य धारण करायला सांगत नाहीत. बहुतेक संत सोपी साधना सांगतात. आता जसं स्वामीजीने आपल्याला सांगितलं, दिवसाकाठी फक्त 1 तास सत्कृत्य करा, रोजचा मानस आलेख भरा, कशा पद्धतीने आपला दिवस गेला ते सांगा, एक 12 मिनिटाचं ज्योतिदान करा, एखाद तरी पान वाचा, सोपा मंत्र जप सांगतात, गायत्री मंत्र म्हणा. आता हे सगळी सोपी ही साधनं असतात. पण साधन सोपं असलं तरी साधन आपण ज्या निष्ठेने रोजच्या जीवनात धारण केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे, तर ते संत अस्तित्व आपल्या मनाने आपण आपलं मानतो असं सिद्ध होतं. नुसतं ऐकायचं तर उपयोग नाही, ऐकल्याप्रमाणे वागलं पाहिजे. आता प्रत्यक्ष संत आपल्या जवळ नसले तरी आपल्याला या साधनेतून संत सानिध्य राहतं. आणि ते सानिध्य हळूहळू आपल्यामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये स्थित्यंतर घडवतं. अशा तऱ्हेने संत संगती राहते आणि त्यातून आपण सन्मार्गी स्थिर होतो. आणि एकदा सन्मार्गी स्थिर झाल्यानंतर मग यथावकाश आपली साधना अधिक तीव्र, अधिक चांगली होऊ लागते, मनापासून होऊ लागते आणि मग आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. याचा अर्थ असा की संतांनी दिलेली छोटी साधना, त्यांचा छोटा उपदेश आपण शिरोधार्य ठेवून आपण नेहमीच उपाधीचा व्यवहार चालवावा, संगती सोडू नये असं समर्थ सांगतायत. माऊली पण आपल्याला सांगतात. मनाचे श्लोक आणि म्हणतात, धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटी दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. साधकाला समर्थ साधकाच्या मनाला संतांची संगती धरायला सांगतात. संतांच्या सहवास आपण राहिलो तर त्यांचे विचार आत्मसात केले तर हळूहळू आपली ते वृत्ती तयार करतात. आता विज्ञान सुद्धा असं सिद्ध करतं की आपल्या ते विचारांच्या तरंगांनी भरलेलं असतं. संतांच्या संगतीत, संत विचाराच्या संगतीत ते वातावरणाचे तरंग चांगले असतात आणि त्या तरंगाच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्याचा आपल्याला प्रत्यक्ष उपयोग होतो. ते पवित्र विचार तरंग आपण ग्रहण करू शकतो आणि त्याच्यामुळे हळूहळू आपल्या वृत्तीमध्ये पालट होतो. बरं, संतांच्या सहवामध्ये चांगलं वाईट, खरं खोटं, योग्य अयोग्य, श्रेयस पायस, सार आसार या सगळ्याचा अचूक निवाडा आपल्याकडून होऊ शकतो आणि त्याच्यातूनच वृत्ती पालट घडते. तुकाराम महाराजांनी संतांच्या सहवासाला स्वर्गाची उपमा दिली आहे. स्वर्गात दुःखाचा लवलेश नाही. आणखीन एक उदाहरण देतात की रामाच्या संगतीला वानर एकदम उच्च दर्जाला पोचले, मोक्षाला पोचले. मुळात वानर किंवा त्यांचे जे काही मुख्य होते सुग्रीव, अंगद वगैरे, हे काही फार सदाचार होते असं नव्हे, पण रामाच्या सानिध्याने त्यांचं जीवन बदललं गेलं. म्हणून सद्बुद्धी आणि सन्मार्ग मिळत असल्यामुळे सत्संगतीमध्ये दुःख शिल्लक राहत नाही. सगळ्यात मोठा माणसाला जे भय आहे ते मृत्यूचं असतं आणि संतांच्या सहवासात राहिल्याने मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही. संतांकडे आपली मागणी काय असावी तर माझी पूर्ण कर्मशुद्धी होऊन त्या स्थितीत नेऊन त्या सत्याचा, त्या चिरसत्याचा
त्या भगवंताच्या दर्शनाचा लाभ मला करून द्या, अशी आपली संतांकडे मागणी असावी, विनंती असावी. पण बऱ्याच वेळा ती भलतीच असते. आपल्या संसारातल्या अनेक मागण्या असतात आणि त्या पूर्ण करायला आपण संतांना सांगतो. अशी जागा होती, कोणीच नव्हतं तिथं, कोणी नव्हतं, शांत आणि खूप एकांत, निवांत, निर्जन जागा होती. त्या माणसाला एकदम मोठ्या कुणाचा तरी ओरडल्याचा आवाज आला. जीवाच्या आकांताने कोणतरी ओरडतंय असं वाटलं. थोड्या अंतरावर एका विहिरीमध्ये एक मुलगा बुडत असतो, तो त्याला दिसला. आता तो मुलगा बुडतोय आणि तो ओरडतोय म्हटल्यानंतर कुठलाही विचार न करता त्या माणसाने त्या विहिरीत उडी मारली, त्या मुलाला बाहेर काढलं, त्याचा जीव वाचवला. आणि मग त्याची चौकशी केली, कुठला आहेस तू, कुठनं आलास, का केलंस. तर त्याने त्याच्या घराचा पत्ता सांगितला. ठीक आहे म्हणलास, मी तुला घरी पोहोचवतो आणि मग जातो. तर तो गेला घरी, सगळी हकीकत त्यांनी सांगितली. तर त्याचे वडील म्हणतात, हा त्याला वाचवलं हे चांगलं केलं, पण त्याची डोक्यावरची टोपी कुठे आहे. म्हणजे मुलगा आला पण टोपी नाही आली, त्याच्याबद्दल खेद होता. आणि मसेच अनेक वेळा आपण सुद्धा सद्गुरूने किंवा संतांना असेच वेगळे प्रश्न विचारत असतो. संसारातल्या किरकोळ समस्या कशा दूर होतील याच्यावर उपाय विचार, पण संतांकडे आपल्या चिरंतन कल्याणाची सोय असते, अशा पद्धतीची विनंती आपण सत्याकडे घ्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, बुडते हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. आणि त्याच कळवळ्यातून ही पसायदानाची मागणी माऊली करतायत. संत अशा प्रकारे भवसागरात बुडणाऱ्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपण त्यांना किरकोळ शंका, हे होईल का, ते होईल का, मुलाचं लग्न होईल का, प्रमोशन होईल का, असले सगळे प्रश्न विचारतो, त्याच्यावर उपाय मागतो. आणि त्यांनी सांगितलेली मुख्य साधना किंवा जो काही मार्ग आहे तो लक्षात ठेवत नाही. काही लोक खूप हुशार असतात, त्याने अध्यात्म खूप वरवर असे खूप आध्यात्मिक प्रश्न सुद्धा ते विचारतात संतांना भेटल्यानंतर. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न की ते प्रश्न खूप वाटावे महत्वाचे, पण संत समोर आलेल्या माणसाला अंतर्बाह्य ओळखतात. आणि मग त्या माणसाचं समर्पण आहे का नाही, स्वतःचं विसर्जन आहे काय, त्याचा अहंकार विसर्जन आहे काय, असले सगळे गोष्ट लक्षात घेऊन ते आपल्याला सल्ला देतात. तशी स्थिती प्राप्त करणं हा खरा साधनेचा प्रवास आहे. आणि ही सगळी प्रेरणा, सद्बुद्धी आणि ज्ञान आपल्या जीवनात स्थिरवण्यासाठी, व्यवहारात आणि अंतरात टिकून राहण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आणि संतांची संगत उपयोगी पडते. सत्संगतीत असलेल्या साधकाला कुसंगती टाकण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, हे आपोआप घडून येतं. आणि हे आपण एका आपल्या इकडच्या आध्यात्मिक संस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं. रेवदंड्याला दासबोधाचं निरूपण नाना धर्माधिकारी करत असत आणि अजूनही चालू आहे ते. त्या बैठकीला गावोगावी असंख्य लोक बसतात आणि त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांची दारू, मांसाहार आपोआप सुटलाय. आपली व्यसनं कशी सुटली, आपल्या वाईट सवयी कशा सुटल्या हे त्यांच्या लक्षात पण येत नाही. त्यांना ते करा असं कोणी सांगितलेलं नसतं, परंतु रोज सत्पुरुषांकडे जाणं, सत्पुरुषांची वचनं ऐकणं, चांगल्या संगतीत राहणं, ह्या संगतीने माणसं चांगली वागायला लागतात. सत्संगती झाली की वाईट सहकारी आपोआप आपल्याला सोडून जातात आणि साधनेच्या आड येणारी माणसं आपोआप सुटतात. हा सगळा लाभ संगतीने होतो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, हा जो भाग आहे त्याच्याबद्दल आपण बघतोय. आता ही संत शक्ती असते ती त्यांच्या देहांतरानंतर, म्हणजे ते प्रत्यक्ष आहेत का नाही हा प्रश्न नाही, तरी सुद्धा उपलब्ध असते. उदाहरणार्थ गोंदवलेकर महाराज आपलं अस्तित्व नामात ठेवलेलं आहे, नामस्मरणात त्यांनी ठेवलेलं आहे आणि नामस्मरण हे त्यांनी साधन सांगितलेलं आहे. स्वामी विज्ञानंदांनी सांगितलं आहे स्वामीजींनी की माझी सगळी शक्ती मी महाशून्य बिंदू या आध्यात्मिक प्रतीकात ठेवली आहे. तुम्ही
आणि जेवढी तुमची साधना असेल त्या प्रमाणात तुम्हाला अधिक शक्ती मिळेल आणि त्याप्रमाणे तुमची प्रगती होत राहील. आता हे सगळं करण्यामध्ये याच्यामध्ये ज्ञान जिज्ञासा पाहिजे, हेतू शुद्ध पाहिजे आणि निरपेक्ष सेवा कार्य पाहिजे, निष्ठा पाहिजे आणि सातत्य पाहिजे. हे सगळं महत्वाचं आहे. यापैकी जे जमेल त्या प्रमाणात आपण पारमार्थिक नव्हे तर सर्व प्रकारचा लाभ आपण घेऊ शकतो. आपलं जीवन धन्य होतं, आपला परमार्थ तर चालतोच, परंतु प्रपंच सुद्धा धन्य होतो आणि सद्गती प्राप्त होण्याच्या मार्गाने आपण पाऊल टाकू शकतो. शक्तियोग ग्रंथामध्ये स्वामीजीने स्वतःच्या बद्दलच्या काही सूचना दिलेल्या आहेत. अर्थात आपल्याला त्या योग ग्रंथावर वेगळी लेखमाला किंवा विवेचनमाला घ्यायची, त्यावेळेला आपण त्या घेऊया. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे शक्तियोगाच्या पान 287-88 मध्ये, त्याचा थोडक्यात भाग मी तुम्हाला सांगतो. स्वामीजींनी स्वतःला कधी कन्व्हेन्शनल गुरु मानलेलं नाही. त्यांनी कुणाचा खाली वाकून नमस्कार घेतला नाही. पण शक्तियोगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा असं मी म्हटलेलं नाही. पूर्वी मी असं म्हटलंय की कुठेही निस्वार्थ शक्ती असेल आणि त्या शक्तिस्थानाने संकल्प केला असेल तर तिथूनही तुम्ही शक्ती घेऊ शकता. परंतु ज्ञान, अभ्यास, देण्याचा संकल्प आणि जगण्यासाठी किमान स्वार्थ सोडून उरलेला पूर्ण निस्वार्थ याची मी एकत्रता करू शकलो आहे, हे मी जर न सांगेन तर माझाच निश्चय झालेला नाही असं होईल. आणि मग ते म्हणतात, अर्जुनाला 18 अध्यायावर अनेक प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतर कृष्णाने अर्जुनाच्याच हितासाठी त्याला शरण यायला सांगितलं. सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आणि मग स्वामीजी म्हणतात, मी कृष्णाची भूमिका फक्त सेवेपुरती घेऊ इच्छितो. तुमच्या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं दिल्यावर तुमच्याजवळ काहीही मागायचं नसताना तुम्हाला सुख मिळो एवढं मागायचा मला खात्रीने हक्क आहे आणि तो मी तुमच्याकडे मागत आहे. अशा पद्धतीचं एक आश्वासन स्वामीजींनी सुद्धा दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी नसेल तरी माझी सगळी शक्ती या महाशून्य बिंदूशी मी समर्पित करून जातात. वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी. सत्संगतीत संत विचार सान्निध्यात राहिल्यात संपूर्ण मंगलाचा वर्षाव माणसाच्या जीवनात घडेल. आणि विषयनिष्ठा आणि ईश्वरनिष्ठांची मांदेळी असे त्यांनी म्हटलेलं आहे. तर निष्ठा ज्या असतात त्या 2 प्रकारच्या, विषयनिष्ठा आणि ईश्वरनिष्ठा. मनुष्य प्राणी हा कशावर तरी निष्ठा म्हणजे श्रद्धा ठेवणारा प्राणी आहे आणि आपली सामान्यतः आपली निष्ठा जी असते ती ऐहिक विषयावर असते. तरी देही हेची आत्मा ऐसिया जो मनोधर्मा वळघोन या कर्मा आरंभ करू. ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायात ते म्हणतात, इतर कशाची पण पर्वा न करता माणूस पूर्ण समर्पित देहबुद्धीने आपल्या विविध इच्छांसाठी, विषयांसाठी, कामनांसाठी, वासनांसाठी कर्म करतो. आता त्याच्याविषयी काही लोक वरच्या प्रतीचे असतात, ते स्वर्गातल्या भोगावर निष्ठा ठेवतात. म्हणजे त्यांना स्वर्ग प्राप्ती पाहिजे, तिथले भोग पाहिजे. मग त्यासाठी ते यज्ञ आदी कर्म करतात. त्याचं पण वर्णन ज्ञानेश्वरांनी 14व्या अध्यायात केलेलं आहे. आता हे जरी असलं तरी त्यांना सुद्धा विषयनिष्ठच म्हणावं लागेल असं ते म्हणतात. कारण कुणाला ऐहिक म्हणजे इथलं सुख हवंय तर कुणाला पारत्रिक म्हणजे स्वर्गातलं सुख हवंय. पण ही सगळी जी विषयनिष्ठा असते ती जीवाला बंधनात टाकते. देवाची भक्ती करणारे जे लोक आपल्याला बहुसंख्याने दिसतात, देवळात ते रोज जातात, पण ते ईश्वरनिष्ठा असतातच असं नाही. बरेच लोक अशा लोकांना ज्यांची उपासना सकाम असते, अशा लोकांना देवभक्त किंवा ईश्वरनिष्ठ समजतात. पण शास्त्रीय भाषेत सांगायचे आणि अत्यंत कडक शब्दात सांगायचं तर ज्ञानदेव म्हणतात की त्यांची ईश्वरनिष्ठा ही व्यभिचारी असते. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानदेव अशा भक्तांबद्दल अत्यंत कठोर होऊन म्हणतायत, ऐसा अखंड भजन करी उगानसे क्षणवरी अघवेनी गावद्वारी आहे व जैसी. हा जो श्लोक आहे हा भगवंतांच्या तोंडात आहे. भगवान म्हणतात, एखादी स्वैरिणी, एखादी स्वैर स्त्री ज्याप्रमाणे वरवर पतीवर प्रेम दाखवते
आणि जार कर्म करते, त्याप्रमाणे हा भक्त माझ्यावर प्रेम दाखवतो, पण याची इच्छा असते विषय प्राप्तीची. भक्तीने त्याला विषयपूर्ती झाली तर ठीक आहे, आणि नाही झाली तर तो म्हणतो टाकून द्या सगळे देव. देव म्हणजे एक थोतांड आहे. तर ही जी विषयनिष्ठा आहे ती देहासक्तीमध्ये आहे. विषयनिष्ठा समजून सांगताना जीवनगीतेच्या 13व्या अध्यायात स्वामीजी आपल्याला सांगतात, मुलांना हा मुलांसमोर ते पाठ घेतले आहेत, त्याच्यात ते म्हणतात आम्हाला जास्तीत जास्त चोच शरीराचे आहेत. अंगाला लावायला चांगला साबण पाहिजे, दात घासायला चांगली टूथपेस्ट पाहिजे, लोशन्स पाहिजे, बसायला कुशन्स पाहिजेत, परफ्युम्स पाहिजेत. आणि हे सगळं केस, त्वचा, चेहरा असं बाह्य शरीर सुशोभित करण्यासाठी असतं. केस काय, त्वचा काय, दात काय, जीवशास्त्राच्या दृष्टीने सगळं मृत असतं. पण एकच अठ्ठा असतो, म्हणजे मी चांगलं दिसलं पाहिजे. देह म्हणजे मी, ही जी सर्वत्र भावना पसरलेली आहे. त्यामुळे या देहाच्या वर्धनासाठी मनुष्याने अनेक साधनं निर्माण केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तो अखंड मग्न असतो. यालाच विषयनिष्ठा म्हणतात. पण कुठला आहार घेतल्याने बुद्धी सात्विक होईल, चांगले विचार निर्माण होतील, बुद्धी निर्मल होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कशाचं सहाय्य घेतलं पाहिजे, हे मनुष्य बऱ्याच वेळा पाहत नाही. पण देह हे साध्य नसून साधन आहे, आणि बुद्धी दृढावली तर मग देहाला शृंगारण्याचं हातीकौतुक त्याला वाटणार नाही, आणि मग त्याला हळूहळू स्वतःच्या कल्याणाचे विचार सुचतील. तर खरी ईश्वरनिष्ठा कुठली, हा ज्ञानदेवांचा या ओवीतला विषय आहे. तर तिथे परत आपल्याला संत संगतीकडे जायला लागतं. संत हे विषयांचे सत्यस्वरूप जाणत असल्यामुळे विषय हे जे आहेत ते न टिकणारे, अनित्य आणि नंतर दुःख देणारे हे त्यांना कळतं. आणि ह्याचा अर्थ हे ईश्वरनिष्ठ पुरुष जे कोणी असतात, खरी ईश्वरनिष्ठा असलेले जे लोक असतात किंवा संत लोक असतात, ते विषय भोगत नाहीत असं नाही. तेही खातात, पितात, संसार करतात, पण त्यांची निष्ठा त्या विषयात नसते. विषय म्हणजे आपल्या जीवनाचं सर्वस्व असं तो म्हणत नाही. शरीराची गरज म्हणून सगळे ते कर्म करतात, पण कितीही धूळ उडाली, धुळीची कितीही वाळवंट झाली तरी, म्हणजे वावटळाली तरी आकाश धुळीने जसं मळत नाही, तसा तो संत खरा ईश्वरनिष्ठा अलिप्त असतो. आणि भगवान या ईश्वरनिष्ठाचं हे स्वरूप जे आहे ते गीतेमध्ये सांगतात. गीताईमध्ये असं वर्णन केलेलं आहे, भोक्ता यज्ञ तपांचा आम्ही सोयरा विश्वचालक, जाणून यापरी माथे शांती सवरिला चितो, तो कर्म करी सगळे परी कर्मबंधनाकडे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. एक छान उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे कमळाचं पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे कर्मयोगी सर्व कर्म करतो, पण कर्मबंधनात अडकला जात नाही. तीही आपण पे करून निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचेची रूप होऊन गेले. ही ईश्वरनिष्ठा अशी अनन्य असते, ही अशी अपूर्व असते की ती परमप्राप्तीचं साधन राहत नाही. परमप्राप्तीच्या पलीकडे ती निष्ठा परमात्म्याशी एकरूपाचा प्रत्यय होऊन त्या ईश्वरनिष्ठांच्या मनात राहते. भक्त भगवंत एकरूप होतात आणि ईश्वरनिष्ठेची श्रेष्ठ अवस्था आहे. ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाच्या शेवटी माऊली वर्णन करतात, सूर्याचा उदय झाला नाही तोवर जे आकाश अंधारूप असतं, काळोख असतो सगळीकडे, तेच सूर्योदय झाल्यानंतर प्रकाशरूप होतं, सगळा अंधकार नाहीसा होतो. तसं माझा साक्षात्कार झाला की अहंकाराचा अंधार नाहीसा होतो आणि त्याच्याबरोबर द्वैत जातं, आणि मग मी परमात्मा आणि तो भक्त, आणि हे सारे जग सगळेच परमात्मा होऊन जातंय. तो जो भक्त आहे तो परमात्मा स्वरूप पाहून परमात्म्यात समरस होतो. म्हणून ईश्वरनिष्ठा आपल्या मनात निर्माण होणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. या अशा श्रेणीच्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी मंडळी समूह माऊलींना अपेक्षित असून, याचा अर्थ असा की समाजामध्ये ईश्वरनिष्ठ सज्जनांची मोठी संख्या निर्माण झाली पाहिजे.
समाज बदलायचा असेल तर समाजाचं उन्नयन करणाऱ्या सज्जनांची सुद्धा मोठी संख्या पाहिजे. स्वतः ज्ञानदेवांनी त्यांच्या काळामध्ये वैष्णवांची मानदेळी मिळवली होती. नामदेव, गोरोबा, रोहिदास, चोखामेळा, नरहरी सोनार, सावतामाळी, जनाबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई असा संतांचा मोठा मेळा ज्ञानदेव काळात होऊन गेला. त्यांनी समाजामध्ये धर्म आणि भक्ती वाढवली. भागवत धर्माची पताका उंच केली. सामान्य माणसापर्यंत सोप्या भाषेमध्ये अध्यात्म नेऊन पोहोचवलं आणि त्यामुळे सामाजिक जीवन शुद्ध आणि आनंदमय केलं. स्वतःच्या सामर्थ्याने हे लोकजीवन अधिक मंगलमय, शुद्ध करण्याचं कार्य व्यक्त स्वरूपात, मानवी रूपात ईश्वरनिष्ठ संत महात्मे करत असतात. अशा अनेक ईश्वरनिष्ठांची मंद्याळी समूह निर्माण होऊन त्यांची लोकांची भेट झाली पाहिजे आणि ते लोकांना प्रिय वाटले पाहिजेत, अशी माऊलींची प्रार्थना आहे. अनवरत मंडळी भेटतो भूता, ईश्वरनिष्ठ सज्जनांची मांदियाळी निर्माण झाली पाहिजे. या सज्जनांचा प्रभाव नित्य, अनवरत, अनवरत म्हणजे नित्य समाजा मनावर राहिला पाहिजे. बघा, ही किती शास्त्रशुद्ध, लॉजिकल आणि रॅशनल प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. म्हणजे हे कुठल्या धर्मासाठी, कुठल्या एक ठराविक समूहासाठी ही मर्यादित नाही. सर्वसामान्य माणसामध्ये कशा पद्धतीने मांगल्य निर्माण व्हावं याच्याबद्दलचा हा विचार आपण या पसायदानाच्या निमित्ताने बघतोय. समाजामध्ये सुख नांदायचं असेल तर त्यासाठी समाजाला योग्य वळण लावण्याचं सामर्थ्य असलेल्या तेजस्वी, दैवी गुणांनी संपन्न आणि समाजाविषयी ज्यांच्या अंतःकरणात खरी आत्मीयता आहे अशा अविचल निष्ठेच्या सज्जनांचे समुदाय ह्या पृथ्वीवर, ह्या धर्तीवर निर्माण झाले पाहिजेत. आता प्रत्येक काळामध्ये अशा काही गुणांचे सज्जन असतातच, आज सुद्धा आहेत, पण त्यांचे समुदाय नसतात आणि लोकांची भेट होऊन, लोकांना त्यांची ओळख पटून त्यांचा लाभ समाजाला अनेकदा होत नाही. हे आपल्या समाजाचं नेहमीसाठी दुर्दैव राहिलेलं आहे. बऱ्याच वेळा सज्जन असतात, परंतु त्यांना कुठलाही वैयक्तिक काही स्वार्थ नसतो आणि एकदा मोठा समाज समूह जमला की त्यात शिरणारी अनेक स्वार्थी माणसं पण असतात. म्हणजे बुरखा किंवा त्यांचा जो काय मुखवटा असतो तो सज्जनाचा असतो, पण ती स्वार्थी असतात. यांच्यामुळे अशा समूहामध्ये, अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये हेवेदावे आणि दूषित चित्तवृत्ती निर्माण होते. या सगळ्याचा खऱ्या सज्जनांना तिटकारा असतो आणि त्यामुळे ते अशा समूहापासून बऱ्याच वेळा दूर राहतात, एकांतात शांत मनाने स्वीकार करतात आणि आपल्याला प्रिय असलेल्या सत्कारतात. ते आपल्या परीने एकटे निमग्न असतात आणि खऱ्या पद्धतीने त्यांच्या जवळ जे लोक येतात त्यांना ते उपदेश करतात किंवा त्यांना ते मार्गदर्शन करतात, त्यांच्या कल्याणाची ते चिंता करतात. गोंदवलेकर महाराजांचं असंच होतं. त्यांनी कुठल्याही पद्धतीने लोकांना बोलवलं नाही, पण हे लोकांचं त्यांच्या हातून कल्याण झालं. रत्नागिरीचे पावसचे स्वरूपानंद स्वामी तसेच आहे. हे नानासाहेब धर्माधिकारी आपण बघितलं. आम्ही असंख्य कुटुंबाचे गाडगे महाराज आहेत. स्वामीजींनी सुद्धा अत्यंत कडक अशा पद्धतीची शिस्त ठेवून जे कोणी आले त्यांच्याबद्दल स्वामीजींनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा प्रकारचे एक तर सज्जन होत नाहीत आणि जरी निर्माण तरी ते लोकांच्या मध्ये जास्त होत नाहीत, मिक्स होत नाहीत. अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि म्हणून अनवर्त भूमंडळी भेटतो भूता, अशी ही प्रार्थना आहे. आता बऱ्याच वेळेला दुर्जनांना सज्जन एकत्र आलेले परवडत नाहीत, आवडत नाहीत आणि म्हणून आपल्या सगळ्या सामर्थ्याने ते खळांचं जे आपण वर्णन बघितलं ते अशा प्रकारचे खळं जे असतात ते सज्जनांचे समुदाय फोडून काढतात, सज्जनांना दुर्जन ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारचं एक मोठं अमंगल समाजात चालू असतं आणि ह्या एका अमंगलाच्या पोटातून अनेक वाईट गोष्टी निर्माण होतात, अनेक अमंगल निर्माण होतात. परत या वाईट वृत्तीचं, दुष्प्रवृत्त लोकांचं दडपण सर्वसामान्य लोकांच्यावर असतं. ते नाहीसं होण्यासाठी वर्षत सकल मंडळी ईश्वरनिष्ठ सज्जनांची मांदियाळी निर्माण झाली पाहिजे आणि अशा सज्जनांचा प्रभाव नित्य, अनवरत समाज मनावर राहिला पाहिजे. म्हणून माऊली प्रार्थना करतायत, वर्षत सकल मंडळी
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. पसायदानाच्या 9 ओव्यांपैकी 4 ओव्यांचं चिंतन आणि त्या चिंतनातून त्याचा अन्वयार्थ आणि त्या सगळ्या अन्वयार्थाचा आपल्या स्वतःच्या जीवनाशी संबंध समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. राहिलेल्या अवयव आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता इथे आपण प्रसायदान प्रार्थना म्हणून आता समारोप करणार आहोत. मी प्रसायदान प्रार्थना म्हणतो, आपण आपापल्या ठिकाणी ही प्रार्थना म्हणावी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादुष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. हरिओम हरिओम हरिओम. सर्वांना धन्यवाद आणि हरिओम.